पाप पुण्य काहीच बघू देना ना. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, माझा सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा. करशी बस करशी अंगीकार. कारण का फोकस दाखवण्यासारखा चेहरा नाही माझा. माझं आपलं सिंपल लिव्हिंग आहे. असो करशी अंगीकार तरी काय. कवा तर वाजवा कधी तर. करशी अंगीकार तरी काय माझा भार. माझं तुमचं सुरू झालं का. तुमच्या आज गाठी पडल्या का. ह्याच्या आधी कवाच भेटला नव्हता. करशी अंगीकार तरी काय माझा भार. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. करशी अंगीकार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका दसरा दिवाळी तुची आमास. दसरा दिवाळी तुझे आमासन. दसरा दिवाळी तुझे आमासन. दसरा दिवाळी तुझे आमासन. सखे हरिजन भेटतील. सखे हरिजन भेटतील. सखे हरिजन भेटतील. सखे हरिजन भेटतील. पादोडल्या पुण्याची आराजे. आम पदोडल्या पुण्याची आराजे. आम पदोडल्या पुण्याची आराजे. आम पदोडल्या पुण्याची आराजे. आम्हा सण आणि सखे हरिजन भेटतील. सुंदर अशा प्रकारचं हिंदू धर्मामध्ये देअर आर बिग अँड बिग फेस्टिवल इन इंडिया. फर्स्ट फेस्टिवल इज गुढीपाडवा आणि सेकंड पाडवा म्हणजे उद्या दिवाळीचा पाडवा. अतिशय सुंदर. आपलं कीर्तन कसं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आता तुम्ही आणलेला एक बी कीर्तनकार 35,000च्या आतला नाही. मी सांगतो चॅलेंज आहे. माझी उंची बी कमी आहे आणि मला देणगी बी कमी आहे. देणारीच माणसं म्हणते द्या बुटक्याला एवढ्याला एवढं कशाला पैसे पाहिजे. मी तर काय मागायलो तुम्हाला. पांडुरंगाची गळ्यात माळ आहे.
एवढं मोठं नाम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषिक जिथं इंटरनेट पोचलं तिथं तुमचा गिरी महाराज पोचला. मी बुक्कनवाडीला आलतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जी टॅकीजवर यूट्यूबवर मला कोणी नेलं उस्मानाबाद जिल्ह्यानं. तेरजवळ एक इथं गाव आहे बघा, आता गाव विसरलो. हा करेक्ट. त्या गावामध्ये त्या घरानं ओगले नावाचा ते टी व्ही काय यूट्यूब काढतं ती, आणि आपशिंग्याचा या ठिकाणी राहुल परीट महाराज काय पकवाज आहे. त्यांनी मला यूट्यूबवर नेलं. माईक केवढी, या स्पीकरच्या माईक एवढी सुद्धा माझी उंची नाही. पण ज्यावेळेला मी शूटिंगला गेलो जतला, सांगली जिल्ह्यात, त्यावेळेला माझं तोंड पुसाय 3 माणसं होती. मला तोंड किती आहे? 1. मी काय दत्ताचा अवतार आहे होई. 3 जण होती माझं तोंड पुसायला. आम्ही नाना नॅपकिन माझी मी पुसतो. तसं नसतंय म्हणजे, तुमचं तोंड पुसलं तरच आम्हाला रोजगार आहे. आता टाळकरी फुकट येत नाही तर पकवाच्या फुकट येत नाही. काय यावं, कीर्तनकार सुद्धा दिलेलं पाकिट ह्या उजेडात मोजत नाही. ती गाडीच्या मागं इंडिकेटर असते का? का तुमचा या गावावर भरोसा नाही का? लक्षात आलं. एक सांगतो, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन ते हो पाहायला. अहो प्रकृती सुद्धा नाही. जरंगे पाटलानं एकच आवाज दिला, एक मराठा लाख मराठा. आणि अजून तर काय खरं आहे, 2 जानेवारी दिली आहे मुदत, 24ला अनेक सभा आहे. विठ्ठल आम्हा शेतकऱ्याच्या वारकऱ्याच्या कोणी नादी लागू नका. दिले तर आम्ही कमराची लंगोटी काढून देऊ. जर चेचला मस्त गवसून झेंडा हाणू ना, तरी देऊ काशेची लंगोटी, आणि नाठाळाच्या माती हाणू काठी. लक्षात घ्या, जीवन अनमोल आहे. प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे. मी बुटका जरूर आहे. देर आर मोर अँड मोर एक्सपिरियन्स इन माय लाईफ. मला अनुभव दांडगा आहे. गोरोबा काकांच्या नगरीत आहे. गोरोबा काकानेच उचलून धरलं. कुंभार मातीतून मूर्त्या घडवतो. गिरी महाराज शब्दातून माणसं घडवतो. विठ्ठल पक्वाजना थोडं हळू वाजवलं, स्लो मध्ये. हात आहे काय राव, वाजवा टाळी. एक बाईने एका घरी गेल्यावर का नाही भांडीचा आदळाली दाना दाना. त्या बाईला म्हणजे मावशी भांडी का आदळाला? काय करता म्हणजे, सगळ्या भांड्यावर त्याचंच नाव आहे. तर पकवास तसं वाजवून येऊ. हरिभक्तीवराने वैकुंठवासी पांडुरंग वैद्य महाराजांनी 40,000 पकवाचे तयारी केली. वाजवा टाळी. सुखद निवासी ब्रह्मलीन ब्रह्मीभूत या ठिकाणी जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. अजूनही सांगतो, गोरोबा काकाच्या नगरीत हनुमंताची शपथ घेऊन सांगतो, एक सुद्धा कीर्तनकार खेडेगावात येऊन इथे गायक कोण आहे का विचारित नाही, पकवायच्या कोण आहे का विचारित नाही. कुठं कुठं वारीला जाता का, देवाचं असतं. नुसतं पाकिट. का रे? अरे धर्माच्या नावावरती ज्याने आपलं आयुष्य गारिलं, उभारिला रोजो ती लोकावो. उभारला ध्वजा ते लोकावर, उभारिला ध्वज ते लोकावरी.
ज्यांची कीर्ती ज्यांची हे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान उद्या दिवाळीचा पाडवा पाडवा काय पाहिजे पूर्ण तुम्हाला आहे का काय उगाच याच उभारीला तोच गुढीपाडवा कोणाचा गोड आहे दिवाळी पाडवा कोणाचा उभ्या हो किस्सा गरम तर देव धरम बऱ्याच लेकराच्या घरी फटाकड्या नाही त्या हवं बऱ्याच शेतकऱ्याच्या बायकाला उद्याचं खोबरेल तेल नाही तुम्ही कोण्या घरात हवा हा बरीच लोक म्हणते ती शेतकरी मराठी आडाणी त्या आडाणी हीच होबाड फोडतो तुझं समोर येतो का त्याला लिहायचं आहे वाघ्या म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी बी हा एक सांगतो ज्याची बचत चांगली आहे त्याची दिवाळी चांगली आहे बघा माझा नातू आता 8वीला आहे मग आता 500 दिलं पोरीने हिसकावून घेतलं आणि माझ्या खिशात घातलं मला म्हणली 500 रुपये देऊ नका मला रडू आलं अगं भरल्या दिवाळीत अंगाला चेडी नव्हती ग बायकांचे ती पीस असते ते ग ब्लाऊज शिवायचे त्याच्या चड्ड्या होत्या आम्हाला आज सुदैवानं मला देते माझं पोरगं इंजिनियर आहे ते महिन्याला 15,000 आणते मी एक दिवसाड 15,000 नेसतोय क्वांटिटी आणि क्वालिटी इट इज नॉट टुगेदर 1 to 1 करस्पॉन्ड टू हा टाळे वाजवा म्हणून ज्याच्या घरी खात्यावर पैसे आहेत आई वडील चांगलं आहे तर त्याची दिवाळी बघा हळा का एक पोरगं म्हणा मी फटाकडे उडवू का मी उडवू कोणाची तरी पिठची उदबत्ती घेतली आणि त्या दुकानदाराच्या दुकानात टाकली दुकान गल्ला सोडून बाहेर दुकानदार त्याला बडीवर सुद्धा ती पोरगं म्हणला दिवाळी मीच करू जाणं म्हणला धाडच लागते दिवाळी करायला विठ्ठल 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 सामान्य माणसाची दिवाळी 4 दिवसाची पहिला दिवा दुसरा दिवा तिसरा हा मस्त म्हणजे त्याला सुद्धा कळलं पाडवाने भाऊबीज पण वारकऱ्याला रोज दिवाळी विठोबाचे राज्यो आम्हा नित्य दिवाळी विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळी विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळे विठोबाचे राज आम्हा नित्य दिवाळी विठोबाचे राज आम्हा नित्य विष्णुदास नामाजी भावे वाळे विष्णुदास नामाजी भावे वाळे विष्णुदास नामाजी भावे वाळे विष्णुदास नामा जीवे भावे वाडी आय ओ विठा बाई माऊले आय ओ विठा बाई माऊले येवो विठाबाई माऊली येवो विठाबाई माऊली अरे सामान्य जीव या अश्विन महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये 5 दिवस दिवाळी करतो पण जिथं वारकरी आहे तिथं रोज एक नवीन पदार्थ कोरोनामध्ये मला 2 वर्ष झोपच आली नाही भूतावणी उठून बसल्याला बायको मला म्हणायची का उठला म्हणजे इकडे तिथला पाट घे बायकोला काय म्हणलं तिथला पाट घे बुक्याची डबी घे त्या पलंगाखाली नारळ आहे घे आणि खिडकीत म्हणलं मोकळं पाकिट आहे घे
कधी रात्री 1:30ला म्हणला बुक्का लावलं म्हणलं पाकिट घाल नारळा खाली मला दे मग मी झोपलो. कोरोनात कुठलं कीर्तन बाहेर यूज देत नव्हती पोलीस लोकांनी खोकाचं बंद केलं अहो. पण कोरोनाचा एक फायदा झाला गावगावच्या नकट्या पुरी काटल्या. पोरी बघायला गेले की तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. नकट्या का हेकण्या कळलं बी नाही विठ्ठल. हे तुमची गरिबी असू द्या पण नाक सरळ असावं. तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असावं. तुम्हाला पकवाज पेटी वाजवाय न येऊ द्या नाक सरळ असावं. तुम्हाला गायला न येऊ द्या नाक सरळ असावं. कीर्तनकार न व्हा नाक सरळ असावं. पोडारी न व्हा. सरपंच डिपुटी न व्हा नाक सरळ असावं. हा समाज मूर्ख नाही आमच्या पाया पडायला. हा समाज मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर प्रेम करतो. हा समाज जो कीर्तन करतो गायन करतो त्याच्या कंठावर प्रेम करतो. आणि हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर प्रेम करतो. कळलं का? हा समाज मूर्ख नाही. हा समाज इनोसंट नाही. हा समाज अडाणी नाही. हा समाज तुमच्या आमच्या वारकऱ्याच्या पाया का पडतो? जगामध्ये सरळ नाक असलेला एकच प्राणी आहे आणि तो प्राणी कोणता आहे? मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. वारकरी लहान असो मोठा असो नाक सरळ असता हवं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो उद्या अच्युत सर्व काळ. कळलं का? पवित्र तो देह शरीर. कीर्तन झाल्यावर काय बाया म्हणते ते मला पाय दाबो महाराज. मी म्हणलं काय ऊसाच्या खोडक्या वाढल्या त्या का धारा काढल्या त्या का काय? जाऊ तिकडं. कीर्तन संपल्यावर आमच्या पाया पाडा येऊ नका. कीर्तनाची गादी चांगली आहे पण कीर्तनाच्या गादीवरला वाईट आहे. विठ्ठल प्रमाण आहे. हा पापाची वासना नको धावू डोळा. पापाची वासना धावू डोळा. पापाची वासना नको धावू डोळा. पापाची वासना नको धावू डोळा. त्याहुनी आंधळा बराच मी. त्याहुनी आंधळा बराच मी. पापाची वासना नको धावू डोळा. पापाची वासना नको धावू डोळा. त्याहुनी आंधळा बराच मी. त्याहुनी आंधळा बराच
पापाची वासना नको दाऊ डोळा पापाची वासना नको दाऊ डोळा बाहेरलं पाप आता भजनात आला व देवळात आलं कळलं का पाप सगळीकडे आलं व येणं करा ना मला येणं दिला तर त्याला त्या तोंडाचा दारूचा वास आला म्हणलं काय राव म्हणलं सप्ताह नाही दम असल्यामुळं मला प्यावं लागतं मग विना का घे तू दम आहे तर त्या कोपऱ्याला मर की एकदा मी कोथिंबिरीची पिंडी घेतली व नाकाला लावली तर त्याला दारूचा वास त्या पोरला म्हणलं इकडे इधर तुझं 10 रुपये इधर तुझी पिंडी आली मग देखा झोप मोड झाली काही त्यांची हे दर पिंडी म्हणलं 10 रुपये दे महागारी की म्हटलं का आला का म्हणलं कोथिंबीर दारूचा वास आहे नाही तर दुसरी पिंडी दे सगळ्या पाठीवर 2 बाटल्या फवारल्या त्या म्हणलं का बरं फवारल्या रे तर म्हणलं कोथिंबीर टवटवीत राहती मी म्हणलं पिणारी का वाढली ती म्हणलं खराब झाली पवित्र तो देह आणि पुण्यवान गोरोबा काका जातीनं कुंभार केवढा संसाराचा त्यागाव जिवंत लेकरू कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी माय रेगे मेल माणूस जिथं उठविल वेळ काळा ते घराश काय गोरोबा काकांची अवस्था टाळ टाळे लोफला नाद टाळ टाळे लोफला नाद टाळे लोपला टाळा टाळे लोपला अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगी मुराला छंद अंगो अंगे मोराला छंद अंगो अंगे मोराला छंद भोग भोगिताची आटला भीद भोग भोगिताची आटला भीद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गेलो नि गावा गोविंद गोविंद ज्ञान गिळोनी गावा गोविंदो गा कैसा वासुदेव बोल तो बोल 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 वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल टाळाटाळी लोपला नाद टाळाटाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद अंगे मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा टाळ टाळी लोपला ना जीव शिवाचं ऐक्य करावं ते दोन्ही एकत्र वाजवावे जीव डाव्या बाजूला शिव उजव्या बाजूला ह्या दोन्हीला टाळ वाजवताना एकत्र करायचं आहे ह्याला म्हणतात टाळ टाळी लपला नाद काय काय टाळ जी वाजली आलं का बुरे फुल्ल भूमी फुल तू म्हणू बी नको देवळात बंजा घालला तुमच्या गळ्यातलं टाळ 200 ग्रॅमचा येतं 200-150 चुकीचं आहे ते प्रत्येकाच्या गळ्यातला टाळ 2 किलोचा पाहिजे का पुढं भाजनावर 7.5 येणार आहे देवळाकडं तसला आलं का नाही कोण वखट हा दोरी दारातील राप म्हणून करता टाळ जाडच पाहिजे
आणि झेंडा सुद्धा भरीव पाहिजे, आहे का नाही? हां, लक्षात आलं? टाळ टाळी लपला नाद, आणि टाळातून सुंदर आवाज येतो. 100 पितळाचा टाळ असलं तरी एक काशाचा टाळ असावा. हां, निदान कंबर कसली का असेना, पण कंबरावर काशी पितांबर असावं. बोंबल काहीच नाही, करदोडा सुद्धा नीट नाही. हे हा, आता आमच्या बायकोनं मला डिश लागून म्हणून कालच्या शनिवारी काळा दोरा बांधलाय. मीच मुलकाचा इद्रू, पण धर्माची तू मूर्ती. धर्म म्हणजे काय? मंडप नव्हा. धर्म म्हणजे काट्या कोराड्या नव्हा. धर्म म्हणजे झेंडा नव्हा. धर्माची व्याख्या, व्हॉट डू यू मीन बाय रिलिजन? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे सदाचार. यहुदी लोकांनी हमासच्या इराण इस्रायलवर हल्ला केलाय बघा. त्यांना ह्यांनी मान्य नाही, त्यांना ती मान्य नाही, आणि अमेरिका सारखी बोट घालते बघा. अमेरिकेला बारीक नादच आहे, 2 वर्षाला. कवा चीनला आदळून बसू, कवा पाकिस्तानला उठीव, है नाही? आता इथं बाया सुद्धा स्वयंपाक लय देखणं करते त्या, तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ. पण काय काय बायाला वाईट खोड आहे, स्वयंपाक करताना नकात बोट घालते त्या. स्वयंपाकात बोट घालून, राजकारणात घालून, सप्त्यात घालून. त्याची पार्टी आली तर येऊ दे ना निवडून. हा, बोट घालीत बसता, इस्तू लागतो सगळ्या कार्यक्रमाला. एवढा मोठा सप्ताह चालू, ह्यात कोणीतरी बोट घालायचं. हो, सप्ताह बसतानाच एक जणांना उकरून काढायचं. मागता हिशोब दावला का र? नाही, तुझ्या डोळ्याचं आधी ऑपरेशन कर, मग हिशोब बघू. म्हणजे खोड काढायची. धर्माची तू मूर्ती. धर्म टिकवायचा असेल तर शरीराची तयारी पाहिजे. देखा जाऊ अतवारा हो पांडुरंगे, चरण न सोडी सर्वथा, आन तुझे पंढरीनाथा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ, चरण न सोडे देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. टाळकरी टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात, कीर्तन करीत 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 मेली. पकवाजी मेलं, टाळकरी मेलं, परमार्थ जसाच्या तसा आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी कार्यक्रम असावा, प्रत्येकाला वाटतं आपल्या दरवाज्यात भजन असावं, प्रत्येकाला वाटतं आपल्या घरावर भगवा झेंडा असावा, प्रत्येकाला वाटतं दरवाज्यात गाय असावी, प्रत्येकाला वाटतं मिशा राखाव्या, शेंडी राखावी. हो ह्याला हा जेवणावरी. मी एकदा हजामत करायला गेलो, ते वारीक म्हणला 40 रुपये पडते.
म्हणलं कर बाबा. मला म्हणलं कशी करायची? मी म्हणलं सरसगट. कॉलेज सुटल्यापासून सरसगट करतो. आपण वारकरी कसं आहे? हा, आपण वारकरी सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. वारकरी त्याला म्हणतात. मी आपलं कटिंग केली आणि उठलो. माझ्या खुर्चीवर टकलू माणूस आला. बसतानाच मी नाही म्हणलं. 60 रुपये पडत्याला म्हणला. ती म्हणाला का बोवाला 40 येतो आणि मला त्याला सरसगट कटिंग होती म्हणला. तुला टक्कल असल्यामुळं हुडकून कातरावं लागतं. कोण परमार्थ करू देते? येड लागलंय काय तुम्हाला? हो, पाट काय अभंग म्हणायचा, बायको म्हणती बोंबलू नका उघड डोस कोटवाला. रात्री काय अभंग करायला म्हणलं तर ती पोरकं मोबाईलमध्ये म्हाताऱ्याचा आवाज कवा बसतोय की मी म्हणलं आज. आणि निम्या राज्याला काय म्हणाव तर शेजाऱ्याची कुत्री वाव वाव. भजन म्हणायला वेळ नाही, ठिकाण नाही. सकाळी पाण्याची काकर घेऊन जाणारा माणूस काकड्या बांधणाऱ्याला काय म्हणते? तुम्ही म्हणा एवढी बारवा दे, उद्या पोलीस गाडीच आणतो म्हणला काकडा. त्यांनी तिथंच काकडा बंद केला. झाले समाधान तुमचे देखील. आता उठावेचे मन. गावचा सरपंच तिथनं आला आडवा. वारकरी मायबाप नाही म्हणला पोलीस गाडी येणार आहे, त्याच्या आधी आम्ही आपलं गाव सोडतो. ते म्हणला चला म्हणला. गाव काय त्याला ऐकलंय का म्हणला? निश्चित सांगतो, निश्चित सांगतो. या गोरवाडीचा सरपंच चांगला असला पाहिजे. टाळी वाजवा. मेंबर सुद्धा चांगला असलं पाहिजे. टाळी वाजवा. तुम्ही भजन नीट करा. तुम्ही लातूरचे टाळकरी आहो का? कुठल्या भागातले? आंबेगाव. हो, चांगलं चांगलं. मराठवाड्याकडून परमार्थ शिकावा. गिरी महाराजाला उचलून तर कोणी धरलं हवं? मराठवाड्यानं धरलं. टाळी वाजवा. हा, आमची बायको माझं यूट्यूबवरली कीर्तनं बघून नटतीच नटती आहो. हा, मी जीवनात देव आणि बायको सांभाळली बघा. नवरा खादरा वादरा कसला बी असू द्या, बायको दिखणी पाहिजे बघा. मगच लेकरं चांगली होती. आमच्या घरी सफरचंद, डाळिंब, चिकू नव्हतं, अंजीर नव्हतं, कलंगडं, पपई नव्हती, खरबूज नव्हतं. मी आठवड्याला 5 किलो तांबडी टमाटी आणायचं आणि बायको पुढं धरायचं. त्याचा परिणाम काय झाला? मला पहिल्या दोन्ही मुली लाल भडक झाल्या. तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली. काळाच्या करून पिल्या. हो, पोरग काळा आहे. एकच मुलगा व्हावा. धन्यांजनीचा सूत त्याचे नाव, याने सीता शोध केली. याने सीता शोध. धन्यांजनीचा सुत त्याचे नाव, हनुमंत त्याने नाम धरले. धन्यांजनीचा सूत त्याचे नाव हनुमंत. मुलं थोडी असू द्या, जादा असू द्या, देखणी असाय. एक जणाला मी विचारलं किती मुलं आहे ती? म्हणला 5. किती मुलं आहे ती? 5. म्हणलं काय करते ती? ती म्हणला 4 तुरुंगात आहे, 3 एक पोलीस स्टेशनला आहे. सोडटी व गावगाव रामाचे देवळं कमी आहे ती, पण हनुमंताचं देऊळ प्रत्येक गावात आहे. अंगात ताकद पाहिजे. वजन कमी येऊ द्या, पैसे कमी असू द्या, पंचायतीचा मेंबर असा नसा, पण ताकद पाहिजे बघा. कालच्या 27ला एक जणाचं लगीन होतं. कालच्या
मी घेतो. पहिल्या मंगलाष्टिकालाच नवरदेव खोकत होता. मी म्हणलं ह्यानं 2020ला कानाला आहे, वन डेला कसा करील. आज कोणी जिंकली की काय कळलंच नाही बघा. कोणी जिंकली आजची मॅच? तरुण मंडळ इंग्लंडला. वा काय ते दोन्ही बी बाहेरच पडले ते म्हणा. विठाला इंग्लंडच्या अंगात लय पीड होता. नेदरलँडचं काय नाही. आपल्याला ती रामराम म्हणते ती तिळगुळ घ्या गोड गोड. आपल्या जोडीला साऊथ आफ्रिका नको होतं. विठ्ठल काल मला म्हणलं आपली गाठ न्यूझीलंडशी पडते. हारा लयची वट आहे ती बरं का. ऑस्ट्रेलियानं कसली मॅच फिरविली त्या दिवशी. कोणी जरी म्हणलं ऑस्ट्रेलिया जिंकती म्हणलं तर त्याला मारलं असतं लोकांनी. मॅक्सवेलला हल्लाच नाही जाग्यावर ना. टाळे वाजवा. परदेशी का असना अभिनंदन करी जाऊ. नेपाळचा शराफतीन सिंग पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढला. पुन्हा बरीच जण हिमालयावर चढली. कोण सत्कार करतं? पहिला त्याला. म्हणून करता जीवनामध्ये तुम्ही आम्ही ती करा. अरे बदलत नाही. औरंगाबादचं संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचा धाराशिव. वाटाळे काय नव्हे केले एका चिंतिता, करील ते काय नव्हे महाराज. आता ही दोघं बी अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतेली वाटलं होतं बरं का. लय गमतीची व त्यानं 2.5 वर्षे ह्यानं 2.5 वर्षे राहायला पाहिजे होतं. अरे कोणतरी राहावा रे, नाही तर मला तर करा. तुम्ही हाव मोकळं.